नवीन वर्षाचं स्वागत करण्याआधी आधीच्या वर्षाला निरोप देण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। मला काय करायला आवडतं सांगू का? एखाद्या शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी शांतपणे थांबून मावळत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं। म्हणूनच या वर्षीही आम्ही आमच्याच गावातल्या एका कमाल ठिकाणी चाललो होतो सूर्यास्त बघायला। हे ठिकाण माझ्याच गावात असूनही मी पहिल्यांदाच बघत होते आणि हे जे दृश्य आहे ना, म्हणजे एकाच वेळी आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र दिसतात, हे मला बघायला प्रचंड आवडतं। तर काय वाटतं, इतकं सुंदर आणि हिडन लोकेशन आम्हाला कुणी दाखवलं असेल? अर्थातच आपला सिद्धू। तो सतत त्याच्या मित्रमंडळींसोबत भरपूर फिरत असतो, गावातल्याच वेगवेगळ्या नवीन जागा एक्सप्लोर करत असतो आणि त्याच्या फिरण्याचा आम्हाला नंतर असा फायदा होतो। तर आम्ही साधारणपणे 4:30च्या दरम्यान इथे आलो होतो आणि सूर्यास्त होईपर्यंत इथे छान वेळ घालवला। हा सगळा निसर्ग मी डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण अर्थातच एकाच वेळी इतकं भव्य आणि अथांग पाणी एका नजरेमध्ये साठवणं शक्य नव्हतं। आता सूर्यास्ताची वेळ झाली होती। 2025 मध्ये घडलेल्या चांगल्या आणि चुकीच्या गोष्टी मावळत्या सूर्याकडे समर्पित केल्या, नवीन वर्षासाठी हिम्मत मागितली, नमस्कार केला आणि आम्ही घरी आलो।